एक्झाम अपडेट. अखेर आनंदाची बातमी. शिक्षकाची टीटी परीक्षेतून सुटका. टीटी स्कूल टीचर अपडेट. आता कोणत्या शिक्षकांची टीटीमधून सुटका झालेली आणि कोणत्या राज्यात झालेली ती या ठिकाणी आपण पाहूया. महाभरती 26 ऑगस्ट 2026ला महाभरती पेपरला आलेली ही बातमी आहे. शिक्षक भरती संदर्भात आज मोठा अपडेट समोर आला आहे. राज्यातील शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिक्षकांची टीटी परीक्षेतून सुटका होण्याची शक्यता आहे. 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या सरकारी शिक्षकांना टीटी परीक्षा देण्याची गरज नाही आहे. शिक्षका पात्रता परीक्षा म्हणजे टीटी उत्तीर्ण होण्याच्या अटीतून पूर्ण आणि कायमस्वरूपी सूट देण्यात यावी असा प्रस्ताव तामिळनाडूच्या विधानसभेत पारित करण्यात आला आहे. बघा, तामिळनाडू सरकारनं विधानसभेत हा पारित केला आहे. शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी विधानसभेत याबाबत प्रस्ताव मांडला आहे. तामिळनाडूच्या थलपती विजय सरकारनं केंद्राकडे विनंती केली आहे की 23 ऑगस्ट 2010 आधी नियुक्त झालेल्या शिक्षकांना दीर्घकाळाची सेवा आणि नोकरीचे अनुभव पाहता त्यांना टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे टीटी परीक्षेपासून मुक्त करावा. शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी विधानसभेत एक शासकीय प्रस्ताव मांडताना असे सांगितले की 23 ऑगस्ट 2010 आधी अस्तित्वात असलेल्या नियमानुसार आणि पात्रता निकषानुसार नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून पूर्ण आणि कायमस्वरूपी सूट देण्यात यावी. ही सूट देण्यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 RTI मधील कलम 23 मध्ये सुधारणा करावी. तसेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद द्वारे म्हणजे NCTE याबाबत स्पष्ट अधिकृत अधिसूचना किंवा परिपत्रक जारी करावे अशी विनंती तामिळनाडू विधानसभेने केंद्र सरकारला केली आहे. थलपती विजय सरकारनं म्हटले आहे की 15 ते 20 वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना आणि निवृत्त होणाऱ्या मार्गावर असलेल्या शिक्षकांना एलिजिबिलिटी टेस्ट देण्यास लावणं हे त्याच्या उदरनिर्वाहावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नोकरीची सुरक्षितता व कल्याण जपण्याच्या गरजेचे असल्याचे सरकारनं म्हटले. DMK व्हीप व्ही वेलू यांनी स्पष्ट केले की केंद्र सरकारने नवीन कायदा केल्यास टीईटीमधून सूट दिली जाऊ शकते. त्यांनी राज्य सरकारला अशी विनंती केली की विद्यमान कायद्यात सुधारणा करण्याऐवजी नवीन कायद्यासाठी केंद्राकडे आग्रह धरावा. दीर्घकाळाची सेवा आणि शिकण्याचा अनुभव पाहता त्या शिक्षकांना त्यांच्या पदोन्नतीमध्येही अडथळा होऊ नये तसेच इतर सुविधाही शिक्षकांना देण्यात यावी अशी विनंती विजय सरकारनं केंद्राकडे केली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टानं 1 सप्टेंबर 2025 मध्ये शिक्षकांना प्रमोशनसाठी टीटी परीक्षा पास करणं आवश्यक असल्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे तामिळनाडू राज्य सरकारमध्ये 3,28,701 सरकारी शाळेतील शिक्षकांना पदोन्नतीसाठी परीक्षा द्यावी लागेल. तसेच असेही नमूद करण्यात आले की पुनर्विचार याचिकेची 29 मे 2026 रोजीच्या आदेशात न्यायालयाने कार्यरत शिक्षकांना 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टीटी उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले होते. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.